Once again, good morning all of you. So guys, yesterday we learned the functions of management like forecasting, planning, decision making, organizing and staffing. Today we are going to learn direction, observation, motivation, leadership, communication and coordination. So guys, shall we start? काल आपण व्यवस्थापनाच्या कार्यांमध्ये पूर्वतयारीची कार्ये अभ्यासली आहेत. त्यामध्ये आता पूर्वानुमान, नियोजन करणे, निर्णय घेणे, संघटन करणे आणि कर्मचारी नियुक्ती या प्रकारची कार्य आपण अभ्यासलेली आहेत. आज आपण निर्देशन, निरीक्षण, कार्यप्रेरणा, नेतृत्व, संदेशवहन आणि समन्वय ही अंमलबजावणीची कार्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी मी निर्देशन या कार्यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. निर्देश देणे म्हणजे काय? आदेश देणे, सूचना देणे, जेणेकरून त्या सूचनेचं पालन योग्य प्रकारे होईल या पद्धतीच्या सूचना देणे अपेक्षित आहे. थोडक्यात काय की घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी ज्या सूचना देणं अपेक्षित आहे, जी माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवणं अपेक्षित आहे, ती सगळी माहिती कर्मचाऱ्यांना देणे म्हणजे निर्देशन करणे किंवा त्यांना कामाविषयीचे निर्देश देणे, दॅट इज डायरेक्शन. मी तुम्हाला काल निर्देशन या कार्याचं महत्व सुद्धा सांगितलं होतं. सिनियर सिस्टीममध्ये निर्देशन या कार्याला खूप महत्व आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण त्याची यशस्वीता, कुठल्याही कार्याची यशस्वीता ही केवळ आणि केवळ निर्देशनावर डिपेंड करते. आणि म्हणून निर्देशन हे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी होण्याची आवश्यकता आहे. गरजेप्रमाणे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. कारण दैनंदिन कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना अनेक समस्या उद्भवतात आणि त्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तर त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहून जे आउटपुट असणार आहे, जे साध्य असणार आहे संघटनेचं किंवा कामाची अंमलबजावणी जी असणार आहे ती पुरेशा प्रमाणात होणार नाही हे आपण त्या ठिकाणी पाहतो. म्हणून निर्देशन ही बाब अतिशय महत्वाची ठरते. वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. नंतर मी निरीक्षण या कार्यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं. ऑब्झर्वेशन म्हणजे कुणालाही काहीही माहिती न विचारता आपण उघड्या डोळ्यांनी बारकाईने परिस्थितीचं निरीक्षण करणे हा पाठ त्यामध्ये महत्वाचा ठरतो. आणि ते पाहत असताना त्याची एखादी घटना घडली असेल किंवा एखादं कार्य घडत आहे तर त्याची कारण मीमांसा स्वतः समजावून घेणं. बऱ्याचदा काय होतं, निरीक्षण जर पूर्वग्रह दूषित केलं गेलं तर कारण मीमांसा समजणं थोडस अवघड जातं. परंतु अगदी ब्लाइंडली कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषितपणा मनात न धरता जर निरीक्षण केलं गेलं, ऑब्झर्वेशन केलं गेलं की संदर्भात आता ही जी संबंधित परिस्थिती आहे ती का उद्भवली, याची काय कारण आहेत, हे निरीक्षणातून आपल्याला समजावून घेता येतं. आणि म्हणून निरीक्षणामध्ये पूर्वग्रह दूषितपणा अजिबात असता कामा नये. पूर्वग्रह दूषितपणा जर असेल तर कारण, एक्झॅक्ट कारण, एखाद्या घटनेमागचं खरं कारण न समजता आपण काय समजतो की जुनं कारण आहे किंवा या कारणामुळे अशी घटना घडली किंवा असं आउटपुट मिळालंय, तर ते चुकीचं असतं. आणि म्हणून निरीक्षण करताना ते उघड्या डोळ्यांनी करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी कालही तुम्हाला सांगत होतो की उघड्या डोळ्यांनी केलं जाणारं निरीक्षण. आणि म्हणून तर मी तुम्हाला काल पुन्हा एकदा सांगितलं होतं की जे लोक ब्लाइंड आहेत, आंधळे आहेत, त्यांच्याकडे निरीक्षण क्षमता नाही. म्हणजे फार मोठा अन्याय त्या लोकांवर देवाने केलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना ऑब्झर्वेशन करता येत नाही आणि ऑब्झर्वेशन मधून आपण 80% शिकतो हे जी काल मी म्हटलोय, त्या शिक्षणाचा त्यांना फायदा घेता येत नाही किंवा संधी सुद्धा प्राप्त होत नाही. तरी सुद्धा अडचणींवर मात करून ते ब्रेन लिपीच्या साहाय्याने असेल किंवा समोरच्या व्यक्तीचे इशारे असतील यानुसार ते कदाचित त्यातला अर्थ समजावून घेऊ शकतात. पण त्यांचं स्वतःचं ऑब्झर्वेशन जे आहे ते डेव्हलप झालेलं नसतं किंवा ते पाहू शकत नाही आणि परिस्थितीचं ज्ञान, समस्येचं ज्ञान त्यांना होत नाहीये. आणि त्यामुळे ज्यांना डोळे आहेत त्यांनी निरीक्षण करताना ते कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित मनात न धरता निरीक्षण करणं अपेक्षित आहे. आणि त्या घटनेमागची कारण मीमांसा, एखाद्या बाबीची कारणे काय आहेत, एखादी बाब घडलेली आहे तर ती शोधून काढण्यासाठी ऑब्झर्वेशन सिस्टीम प्रचंड उपयुक्त ठरते. बघा, एखादी घटना घडून गेल्यानंतर बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. परंतु प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तिथे कोणी नसेल तर
त्या परिस्थितीचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं जातं, तपासणी केली जाते, शहानिशा केली जाते आणि त्यातून काही संदेश मिळतात किंवा काही माहिती मिळते आणि मग त्यावर उपाययोजना राबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. तात्पर्य काय आहे, की निरीक्षण प्रणाली जी आहे किंवा निरीक्षणाचं काम जे आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. कुणालाही डिस्टर्ब न करता, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय न आणता, ऑब्झर्वेशनच्या अंतर्गत तुम्ही कर्मचारी काम करत असताना त्यांच्या समस्या कोणत्या आहेत, हे समजावून घेऊ शकता. म्हणजे जे पर्यवेक्षक आहेत, हे कर्मचाऱ्यांच्या समस्या ऑब्झर्वेशन प्रणालीने शिकून घेतात. किंबहुना त्यांच्या कामातल्या चांगल्या बाबी कोणत्या आहेत, हे सुद्धा ऑब्झर्वेशनच्या अंतर्गत त्यांना समजू शकतं. म्हणजे निरीक्षण ही बाब किंवा हे कार्य जे आहे व्यवस्थापनाचं, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग तुम्ही म्हणाल, निरीक्षणासाठी कुणाची नियुक्ती केलेली असते? तर निरीक्षणासाठी पर्यवेक्षक किंवा फोरमन जे आहेत, त्या लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली असते. नियंत्रणासाठी जे लोक काम करतात, त्यांचं काम निरीक्षणाचं काम असतं, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. नंतरचं काम होतं कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा. सगळ्यात महत्त्वाची बाब. कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्यासाठी उद्युक्त करणारी किंवा कार्य करण्यास प्रेरणा देणारी प्रेरणा. म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करावं, त्यांनी अडचणी न सांगता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी किंवा यशस्वीरित्या कामाची अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यप्रेरणा किंवा त्यांना अभिप्रेरणा दिली जाते, म्हणजे त्यांना कामासाठी प्रेरित केलं जातं. आणि मग मी तुम्हाला कालच सांगितल्याप्रमाणे कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा ह्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात. तर 2 प्रकारच्या अभिप्रेरणा ज्या आहेत, त्या आर्थिक स्वरूपाच्या अभिप्रेरणा आहेत आणि आर्थिकेतर स्वरूपाच्या अभिप्रेरणा आहेत. तर आर्थिक स्वरूपाच्या अभिप्रेरणांमध्ये कामाचा परतावा हा पैशाशी निगडीत असतो किंवा ती प्रेरणा पैशामध्ये मोजली जाते आणि आर्थिकेतर प्रेरणा ही पैशात मोजली जात नाही, तर ती समाधानात, शाबासकीमध्ये किंवा मान-सन्मानामध्ये मोजली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम केलं तर सत्कार घडवून आणणे, त्याच्या पाठीवर शाबासकीचे थाप देणे. तर ही प्रेरणा कशासाठी? कार्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होण्यासाठी. तात्पर्य काय आहे? संघटनेचं उद्दिष्ट काय आहे, की ज्या योजना तयार केलेल्या आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी करणं हा अंतिम हेतू असतो आणि हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल, तर कर्मचाऱ्यांना प्रेरित करणं गरजेचं असतं. जर समजा कर्मचाऱ्यांना प्रेरित केलं नाही, तर कर्मचारी त्यांच्या पद्धतीने कामाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील आणि मग त्यांच्या पद्धतीने ते जेव्हा कामाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा अपेक्षित उद्दिष्टे त्या ठिकाणी साध्य होणार नाही. किंवा कर्मचाऱ्यांना त्याविषयीची जाणीव देखील होणार नाही, की आपण जर काम केलं, तर आपल्याला त्यापासून काय मिळू शकणार आहे ॲडिशनल. प्रेरणांमध्ये ॲडिशनल बाबी असतात. म्हणजे त्यांचं मानधन किंवा परतावा जो नियमितपणे मिळणारा असतो, त्यांचे डेली वेजेस असतील किंवा मंथली वेजेस असतील, यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्यांना जो परतावा दिला जातो, तो आर्थिक किंवा आर्थिकेतर स्वरूपाचा असतो. तो ॲडिशनल असतो, तो जास्त असतो. रेग्युलर रेम्युनरेशन किंवा रेग्युलर बाबींपेक्षा तो जास्त असतो. ठीक आहे. कार्यप्रेरणा पण आपण कालच पाहिलेली आहे, समजलेलं आहे आपल्याला सगळ्यांना. पुढचं कार्य आहे नेतृत्व. त्या संदर्भात आपण चर्चा करायला सुरुवात केली होती. लीडरशिप आपण त्याला म्हणतो. मी कालही उल्लेख केला होता, की ज्या देशाचा राजा चांगला, त्या देशाची प्रजा सुखी. तर आता राजा नाहीये, पण प्रत्येक देशाला प्रतिनिधी असतो. राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, या लोकांकडे देशाचं नेतृत्वाची धुरा सोपवलेली असते. ते सगळ्यांच्या वतीने विशिष्ट निर्णय घेतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी असते मोठी त्यांच्याकडे. ते नेतृत्व. तर जे नेतृत्व चांगलं आहे, तर त्या नेतृत्वापासून बाकीच्यांना सबऑर्डिनेट्स जे असतात, त्यांना फायदा मिळतो. म्हणजे नेतृत्व क्षमता ज्याची चांगली आहे ना, तर तो इतरांना सुख आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, संघटनेमध्ये व्यवस्थापक किंवा अनेक प्रकारचे व्यवस्थापक वेगवेगळ्या पातळ्यांवर, मग उच्च व्यवस्थापन असेल, मध्यम पातळीचं व्यवस्थापन असेल किंवा कनिष्ठ पातळीचं व्यवस्थापन असेल. तिथले जे व्यवस्थापक आहेत, ते त्या ठिकाणचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतात आणि विशिष्ट निर्णय घेतात आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना ते प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हे सगळं करत असताना कुठल्याच प्रकारची भेदभावाची वागणूक कर्मचाऱ्यांना न देणे. बघा, इथे सुद्धा पूर्वग्रह दूषितपणा नसणे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, हा भाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि नेता किंवा नेतृत्व हे फार संयमी असावं लागतं. बरेच लोक असे असतात, की ते काही व्यक्तींविषयी वरिष्ठांकडे काही तक्रारी करतात किंवा काही गोष्टी सांगत असतात. पण ते ऐकून घेणे आणि त्या गोष्टींची स्वतः शहानिशा करणे. म्हणजे इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून न राहता
स्वतः त्या गोष्टीची पडताळणी करणे आणि मग विशिष्ट स्वरूपाचा निर्णय घेणे. म्हणजे फक्त इतर सांगतायत आणि मग नेत्याने निर्णय घ्यायचा, तर तो यशस्वी नेता किंवा चांगला नेता नाही. चांगला नेता कोण? की जो सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करतो, निरीक्षण करतो, सगळ्या समस्या समजावून घेतो, सगळ्या प्रकारची माहिती गोळा करतो, अभ्यास करतो आणि त्यातून योग्य प्रकारचा निर्णय घेतो, तो चांगला नेता. आणि नेता कुठलाही निर्णय घेत असताना म्हणजे व्यवस्थापकाने कोणताही निर्णय घेत असताना संघटनेचं हित पाहणं फार गरजेचं असतं. आणि संघटनेचं हित म्हणजे आर्थिक हित. इथे हित म्हणजे काही हितसंबंध किंवा मैत्री नातेसंबंध असं नाहीये. तर संघटनेचं हित म्हणजे संघटनेचं आर्थिक हित. नेतृत्वाने संघटनेचं आर्थिक हित जपलं पाहिजे म्हणजे संघटनेला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची सुद्धा पिळवणूक होणार नाही या गोष्टीकडे सुद्धा नेत्याने लक्ष देणं अपेक्षित आहे. म्हणजे संघटनेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की संघटनेला न्याय देता देता नेतृत्व किंवा व्यवस्थापक काय करतात? कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात. आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अनेक समस्या आहेत. मित्रांनो, आज ना उद्या तुम्हाला या कॉर्पोरेट सेक्टरशी निगडीत संबंधित राहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे असं तुम्ही बऱ्याच लोकांनी ठरवलं आहे की आपल्याला कंपनीतच नोकरी मिळवायची आहे किंवा नोकरीच मिळवायची आहे. तर या समस्या पुढे उद्भवणार आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज प्रचंड भयानक परिस्थिती आहे. म्हणजे जे नेतृत्व असतं किंवा जो नेता असतो किंवा जो व्यवस्थापक असतो, ते काय करतात? संघटनेचं हित पाहतात, आर्थिक हित. संघटनेला जास्तीत जास्त नफा कसा होईल किंवा संघटनेने जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्या उद्दिष्टाची पूर्तता कशी करता येईल, याचा विचार प्रामुख्याने ते लोक करतात. आणि मग हे बघत असताना, संघटनेचं हित बघत असताना नकळतपणे कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. फॉर एक्झाम्पल, संघटनेला नफा प्राप्तीचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. मग नफा प्राप्तीचं उद्दिष्ट साध्य करत असताना जर कर्मचाऱ्यांचा पगार कमी असेल आणि त्यातून नफा मिळत असेल जास्त, तर ती गोष्ट 100% चुकीची आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांचा परतावा मिळणं अपेक्षित आहे. पण तो परतावा मानधनाच्या मार्फत किंवा पगाराच्या मार्फत त्यांना मिळणं अपेक्षित आहे. स्विच ऑन करायचं. तो परतावा कमी न करता संघटनेचं नफ्याचं उद्दिष्ट व्यवस्थापकाने साध्य करणं अपेक्षित आहे. पण कर्मचाऱ्यांच्या पगाराला जर खात्री राहून त्यांनी संघटनेचा नफा वाढवायचा आहे, असा जर विचार केला तर ते शक्य नाही. त्यामुळे संघटनेचं हित बघत असताना कर्मचाऱ्यांवर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी तुम्हाला नकळतपणे म्हटलो की आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रचंड भयानक परिस्थिती आहे आणि तिथे कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी असतात. संघटनेचं नफ्याचं उद्दिष्ट मात्र खूप मोठं असतं. जास्ती जास्त नफा मिळावा ही अपेक्षा असते. आणि मग कर्मचाऱ्यांचे पगार कमी असतात आणि कमी असताना देखील त्याची आर्थिक पिळवणूक तर होतेच होते. पण शारीरिक पिळवणूक सुद्धा होते. म्हणजे कमी पैशामध्ये, कमी पगारामध्ये त्यांच्याकडून खूप शारीरिक कष्टाची कामं करून घेतली जातात. आणि मग या गोष्टींना कर्मचारी कंटाळतात. जे उमेदवार आहेत, जे नवखे उमेदवार आहेत त्यांना तर ते नवीनच असतं. त्यांना अक्षरशः मी काम कधी सोडेल किंवा राजीनामा कधी देईल अशी परिस्थिती त्याच्यावर आलेली असते. आणि काही कर्मचाऱ्यांना कामाशिवाय पर्याय नसतो आणि मग ते काय करतात? एक संघटना सोडून दुसऱ्या संघटनेमध्ये नियुक्त होण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथे सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्वीच्या संघटनेत किती पगार होता असं जर विचारलं तर कर्मचाऱ्यांनी जर सांगितलं इतका पगार होता, तर पुढची संघटना त्यापेक्षा कमी पगार द्यायला तयार होते. त्यापेक्षा जास्त पगार देत नाही. कारण तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. त्यामुळे तुम्ही तो जॉब सोडलेला आहे. तुम्हाला जॉब मिळेल, पण इतक्या पगारात नोकरी करावी लागेल. आणि मग कर्मचाऱ्यांची गैरसोय झालेली असते. आणि मग ते काय करतात? मिळेल तो पगार घ्यायला तयार असतात. आणि तो कर्मचारी पूर्वीच्या संघटनेत होता, ती जागा रिक्त झाली. मग त्या जागेवर त्याच्याही पेक्षा कमी पगारामध्ये नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये केली जाते. अशी भयानक परिस्थिती, असं भयानक चित्र आज कॉर्पोरेट सेक्टरचं आहे. ते कशामुळे झालंय? नेतृत्व किंवा नेता जो आहे त्याच्या भूमिकेमुळे, त्याच्या मानसिकतेमुळे. व्यवसाय संघटनेचं नफ्याचं उद्दिष्ट बाळगताना कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही ही काळजी त्यांना घेणं अपेक्षित आहे. म्हणून संघटनेच्या हिताबरोबरच कर्मचारी कल्याण या बाबी सुद्धा त्याने डोळ्यासमोर ठेवणं अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल कर्मचारी कल्याण म्हणजे काय? की त्याला पगार दिला तो मान्य आहे. पण पगारासोबत इतर सोयी सवलती
कर्मचाऱ्यांना पुरवल्या जातात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. मग कोणत्या? तर कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय किंवा शिक्षणासाठी मदत, त्यांच्या येण्या जाण्याची सोय म्हणजे कामावरून घरी जाणे आणि कामावर येणे, वेळेत कामावर येणे, त्यासाठी वाहतूक साधनांची सोय करणे, कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे, कर्मचाऱ्यांचा पीएफ पगारातून कट करणे, पीएफ अकाउंट ओपन करणे, त्यानंतर मनोरंजनाची साधनं जी आहेत कर्मचाऱ्यांना ती पुरवणे, कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, ह्या बाबींचा कर्मचारी कल्याणामध्ये समावेश होतो. मग ह्या जर बाबी पगारासोबत कर्मचाऱ्यांना मिळाल्या नाही तर कार्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणार नाही. आणि म्हणून नेत्याला काय करावं लागतं? व्यवसाय संस्थेच्या हितासोबतच कर्मचाऱ्यांचं कल्याण सुद्धा साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे नेता फार दूरदृष्टी असलेला असावा लागतो. म्हणजे वर्तमान काळात घेतलेल्या निर्णयाचा भविष्य काळात दूरगामी काय परिणाम होणार आहे किंवा होईल हे त्याने अगोदरच ओळखलं पाहिजे. म्हणजे सिक्स्थ सेन्स म्हणतो आपण. काय? सिक्स्थ सेन्स म्हटलं मी. 6वं ज्ञानेंद्रिय जे आहे ना ते नेत्याकडे असणं फार गरजेचं आहे. समजा आपण सद्यस्थितीला वर्तमान काळात असा जर निर्णय घेतला तर त्याचा संघटनेवर काय परिणाम होणार आहे, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, संघटनेच्या हितावर काय परिणाम होणार आहे किंवा संघटनेच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे, हे सगळं नेत्याने जाणलं पाहिजे. आणि म्हणून नेता हा दूरदृष्टी असणारा असला पाहिजे. नेता हा संयमी असला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला संयमाच्या बाबतीत अगोदरच सांगितलंय, त्याने कुणाचं काहीही न ऐकता त्याने वस्तुस्थितीचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर कोणीही काही सांगू ते न ऐकता त्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेने चांगले निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अनेक गुण आहेत नेत्याचे. आपण स्वतंत्रपणे नेत्याचे गुण, नेतृत्वाचे गुण जे आहेत ते क्वालिटीज ऑफ लिडरशिप ते शिकणार आहोत स्वतंत्रपणे नेतृत्वामध्ये. तर अशा प्रकारचं नेतृत्व अंमलबजावणी करत असताना, कार्यांची अंमलबजावणी करत असताना नेतृत्व असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काम सुरू झालेलं आहे आणि फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. एनएसएस किंवा एनसीसीचं संचलन, एनएसएस नाही एनसीसीचं संचलन 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण जे बघतो. संचलन सुरू होणे म्हणजे कामाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणे आणि संचलन संपणे म्हणजे काम संपणे. संचलन जसं सुरू होतं तसा नेता त्या ग्रुपला निर्देश देण्याचं काम करत असतो, सूचना देण्याचं काम करत असतो आणि त्या समूहाला पुढे नेण्याचं काम करत असतो. म्हणजे नेतृत्व कामाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून काम संपेपर्यंत, कामाचा शेवट होईपर्यंत नेतृत्वाचं कार्य हे सातत्याने सुरूच राहतं. त्याने सातत्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणं अपेक्षित आहे किंवा त्यांचं नेतृत्व करणं अपेक्षित आहे. म्हणजे वेळ प्रसंगी गरजेपोटी जेव्हा नेतृत्वाची गरज आहे तेव्हा त्याने ते नेतृत्व उपलब्ध करून दिलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, नेतृत्वाच्या किंवा व्यवस्थापकांच्या गैरहजेरीमुळे देखील अनेक प्रश्न भेडसावतात किंवा निर्माण होतात. बऱ्याचदा व्यवस्थापकांना जी कामं वाटून दिलेली असतात ती कामं ते न करता इतर कामांमध्ये आपला जास्त रस दाखवतात आणि त्यामुळे काय होते, ज्या कामासाठी त्यांची नियुक्ती केलेली असेल त्या लोकांची गैरसोय होते. उदाहरणार्थ त्या लोकांना खरंच त्या ठिकाणी मेसेज कन्व्हे होण्याची आवश्यकता असते, काही माहिती मिळणं अपेक्षित असतं, परंतु व्यवस्थापकांकडून वेळोवेळी जर ती माहिती मिळाली नाही तर कार्याची अंमलबजावणी ही यशस्वीपणे होणार नाही. बरोबर? ठीक आहे. या सगळ्या कार्यांविषयी आपण जेवढं बोलू तेवढं कमीच असणार आहे. ठीक आहे. नंतर अंमलबजावणीच्या कार्यामध्ये नंतरचं कार्य आहे संदेशवहन. याला आपण कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. ओके. कम्युनिकेशन, संदेशवहन हे परस्परावलंबी प्रक्रिया आहे. संदेशवहन हे फक्त एका व्यक्तीमुळे होत नाही, परस्परावलंबी क्रिया आहे. एकाच वेळी 2 किंवा अनेक व्यक्तींमध्ये संवाद होण्याची गरज असते किंवा माहितीचं आदान प्रदान होण्याची आवश्यकता असते. त्याला संदेशवहन आपण म्हणतो. म्हणजे माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देणे. आता ही माहिती व्यक्तींमध्ये वितरित होत असते. बरोबर ना? काम करणारे जे कर्मचारी आहेत, मग ते अधिकारी असतील, कर्मचारी असतील, एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, दुसऱ्या अधिकाऱ्याकडून तिसऱ्या अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्याकडे माहितीचं आदान प्रदान हे सातत्याने होत असतं. समजा अधिकारी आहेत ते आदेश देतात, लेखी स्वरूपाचे आदेश देतील किंवा ओरली देतील. आता तुम्हाला माहिती आहे संदेशवहन हे साधारणपणे 3 प्रकारचं असतं.
लेखी, तोंडी आणि अशाब्दिक. अशाब्दिक म्हणजे तिथे बोललं जात नाही आणि लिहिलं पण जात नाही. हावभाव, विशिष्ट हालचाली, विशिष्ट चिन्हे, चित्रे या माध्यमातून संदेशवहन केला जातो. म्हणजे मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे समोरच्याला तो मेसेज समजेल यासाठी ती कृती केली जाते. बरोबर? तर हे करत असताना लेखी स्वरूपातला मेसेज असेल, तोंडी स्वरूपातला मेसेज असेल, वरिष्ठ काय करतात, आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना तसा आदेश किंवा सूचना पाठवतात आणि मग कर्मचारी कामाची पूर्तता झाल्यानंतर आपल्या कामाविषयीचा अहवाल हे वरिष्ठांना लेखी स्वरूपात किंवा ओरली प्रोव्हाईड करतात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला संदेशवहन असं म्हटलं जातं. म्हणजे माहिती किंवा संदेशाचं किंवा विविध मते, सूचना यांचं आदान-प्रदान कर्मचाऱ्यांमध्ये होणे याला संदेशवहन असं आपण म्हटलेलं आहे. तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन या विषयामध्ये कम्युनिकेशन ही संकल्पना समजावून घ्यायची आहे आणि एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन संदेशवहनाचे घटक हे पण अभ्यासायचे आहेत आणि बॅरियर्स इन कम्युनिकेशन संदेशवहनातील अडथळे ते सुद्धा शिकायचे आहेत. तर तेच अडथळे आणि त्याच संकल्पना संदेशवहनाचे घटक आपल्याला BA मध्ये सुद्धा शिकायचे आहेत या विषयामध्ये. तर संदेशवहन ही अतिशय सोपी संकल्पना आहे. वैयक्तिक पातळीवर किंवा वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते किंवा इतरांकडून काही माहिती मिळवण्याची आवश्यकता असते. अगदी संघटनेमध्ये तसं त्याच स्वरूपात अनेक विभाग जे काम करतात, अनेक कर्मचारी काम करतात आणि मग त्यांच्यामध्ये माहितीचं आदान-प्रदान होणं अपेक्षित असतं. बऱ्याचदा कंपनीद्वारे कंपनीच्या बाह्य वातावरणामध्ये ज्या बाबींशी कंपनी निगडीत काम करते, त्या सगळ्यांना माहिती पाठवावी लागते किंबहुना इतरांकडून माहिती मिळवावी लागते. तर या सगळ्या माहितीच्या आदान-प्रदानाला आपण संदेशवहन किंवा कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. आणि मग संदेशवहन हा पाठ जो आहे, कार्याची अंमलबजावणी होत असताना अतिशय महत्त्वाचा ठरतो. फॉर एक्झाम्पल, संदेशवहन केव्हा आणि कसं अपेक्षित आहे? उदाहरणार्थ, कर्मचारी कार्याची अंमलबजावणी करतायत. कार्याची अंमलबजावणी करत असताना कर्मचाऱ्यांना काही समस्या उद्भवल्या. तर ते काय करतात? जी काही समस्या उद्भवलेली आहे, त्या समस्येसंदर्भात आपले वरिष्ठ जे आहेत, मग पर्यवेक्षक असतील, फोरमन असतील, व्यवस्थापक असतील, त्यांना त्या अडचणी सांगतात. मग त्या ओरली सांगतात किंवा लिखित स्वरूपात सांगतात. हे कम्युनिकेशन म्हणजे कार्याची अंमलबजावणी होत असताना कम्युनिकेशन किती महत्वाचं असतं. जर समजा एखादी समस्या उद्भवली आणि त्या समस्येविषयी कर्मचाऱ्यांनी संबंधितांपर्यंत मेसेज पाठवला नाही, तर जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे, समस्या उद्भवलेली आहे, त्याचं निराकरण होणार नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी संदेशवहनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून, संदेश पाठवण्याच्या वेगळ्या माध्यमातून तो संदेश वरिष्ठांपर्यंत किंवा संबंधित व्यक्तींपर्यंत पाठवण्याची आवश्यकता असते. कार्याची अंमलबजावणी होत असताना. उदाहरणार्थ समस्या निर्माण झाली आणि ती समस्या जर संबंधितांना सांगितली, तर ती समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापक असतील, पर्यवेक्षक असतील, फोरमन असतील, ते प्रयत्न करू शकतात. म्हणजे या ठिकाणी कार्याची अंमलबजावणी होत असताना संदेशवहन होणं अतिशय महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, व्यवस्थापकांना एखादं काम विशिष्ट वेळेतच पूर्ण करून घ्यायचं आहे. तर त्या संदर्भात तशी जी सूचना आहे, तसा जो आदेश आहे त्याने कर्मचाऱ्यांना देणं अपेक्षित आहे संदेशवहनाच्या माध्यमातून. मग तो लेखी स्वरूपाचा असेल, तोंडी स्वरूपाचा असेल किंवा कर्मचाऱ्यांनी जे काही काम केलेलं आहे, कामाची अंमलबजावणी होते आहे, त्या संदर्भात कोणकोणत्या कामांची पूर्तता केलेली आहे, याविषयीचा अहवाल वेळोवेळी ते आपल्या वरिष्ठांना देतात. मग तो लिखित स्वरूपात असेल किंवा ओरली असेल. तात्पर्य काय आहे, की कार्याची अंमलबजावणी होत असताना संदेशाचं आदान-प्रदान, माहितीचं आदान-प्रदान होणं अपरिहार्य असतं. माहितीचं आदान-प्रदान जर झालं नाही, तर कामाची अंमलबजावणी यशस्वीरित्या होणार नाही. त्यासाठी संदेशवहन हा पाठ अतिशय महत्त्वाचा असतो. आणि संदेशवहनाच्या घटकांमध्ये प्रामुख्याने 5 घटकांचा समावेश होतो. आपण ते सविस्तर नंतर पाहणार आहोत. मी फक्त पुसटशी ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देतो. संदेशवहन या प्रक्रियेमध्ये एकूण 5 घटक असतात. त्यामध्ये एक असतो संदेशदाता, दुसरा असतो संदेश प्राप्तकर्ता, तिसरा असतो संदेश, चौथा असतो संदेशाचं माध्यम आणि 5वा असतो प्रतिक्रिया. तर संदेशदाता म्हणजे कोण, संदेश प्राप्त म्हणजे कोण, संदेश काय असतो, संदेश देण्याचं माध्यम काय असतं आणि प्रतिक्रिया काय असते, हे सविस्तर आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. पण या 5 घटकांपैकी एखादा जरी घटक अनुपस्थित असेल, उदाहरणार्थ संदेशदाता आहे आणि संदेश प्राप्तकर्ता नाही, संदेशवहन प्रक्रिया होत नाही. संदेशदाता आहे, संदेश प्राप्तकर्ता आहे, संदेश आहे, संदेश पाठवण्याचं माध्यम आहे आणि संदेश पाठवला आहे, पण त्याला प्रतिक्रिया मिळाली
नाही तरी सुद्धा संदेश वहन होत नाही. म्हणजे तुम्ही बोललात एखाद्या व्यक्तीशी, निरोप दिलात, मग तुम्ही फोनवर बोललात, तुम्ही ओरली बोललात किंवा तुम्ही हावभाव करून सांगितलं, तरी देखील समोरच्या व्यक्तीकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही, याचा अर्थ संदेश वहन पूर्ण झालंय का? कारण संदेश वहनामध्ये माहितीच्या आदान प्रदानाला महत्व असतं. फक्त वन वे प्रोसेस असून चालत नाही. एकाच बाजूने माहिती प्रोव्हाइड करणं अपेक्षित नाही, तर माहितीचा प्रवाह हा दोन्ही बाजूंनी प्रवाहित असला पाहिजे. एका व्यक्तीकडून ती माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीकडून एका व्यक्तीकडे माहिती येणं अपेक्षित आहे. आता आपण संदेश वहन करतोय की एकाच बाजूने माहितीचा प्रवाह चालू आहे? कोण मला सांगेल? मी तुम्हाला अनम्यूट करतो म्हणजे मला समजू द्यात काय आहे. किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. आता आपली जी प्रक्रिया झाली संदेश वहनाची, संदेश वहन म्हणजे तुम्हाला समजते ना, मी संदेश कन्वे करतोय. संदेश वहन येतोय आवाज बेटा? हो. ठीक आहे. आता ही जी प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला सांगतोय किंवा शिकवतोय, हे संदेश वहन आहे की नाही? आहे. म्हणजे हो. आता कदाचित ते आहे, तुम्ही माझ्याशी बोलताय, पण आतापर्यंत मी जे तुमच्याशी बोलत होतो त्याला संदेश वहन म्हणायचं का? हो नाही. बघा, नाही नाही नाही. बर हा, संदेश वहन आहे पण म्हणतात, कोण नाही पण म्हणताय. हा, काय वैष्णवी, संदेश वहन आहे का हे? म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी जे शिकवत होतो, आता तुम्ही आणि मी बोलतोय समोरासमोर, हे संदेश वहन होईल. पण यापूर्वी मी तुम्हाला शिकवत होतो ती वन वे प्रोसेस होती बेटा, होती की नाही? वन वे प्रोसेस म्हणजे कम्युनिकेशन नाही. कम्युनिकेशन मध्ये माहितीच्या आदान प्रदानाला महत्व असतं. म्हणजे माहिती कन्वे करणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून एका व्यक्तीकडे, तुम्ही म्हणा दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे. ठीक आहे, कदाचित ते असेल, चॅनल असेल अनेक, पण ज्या व्यक्तीने काहीतरी प्रतिसाद मिळावा या अपेक्षेने संदेश वहन केला असेल तर त्याला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया मिळणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला किंवा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सांगा, तुम्ही बोला, आणि तुम्ही जर बोललाच नाही तर आपल्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही. येते लक्षात तुमच्या? म्हणून संदेश वहनामध्ये माहितीच्या आदान प्रदानाला, आदान प्रदान ही गोष्ट लक्षात ठेवा, दळणवळण, ने आण, बरोबर? माहितीचे आदान प्रदान. आता माहितीचे दळणवळण नाही म्हणायचं आपण, वस्तूंचे दळणवळण, वस्तू माल याचं दळणवळण असतं, माहितीचं आदान प्रदान असतं. तर त्या ठिकाणी व्हेरी गुड, प्रियंका लावण म्हणते फीडबॅक इज इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन प्रोसेस. व्हेरी नाईस. दिव्या काय म्हणते, आता तुम्ही बोलत होता तेव्हा एकच बाजूने माहितीचा प्रवाह सुरू होता आणि आता कम्युनिकेशन सुरू आहे. व्हेरी गुड, एक्झॅक्टली. मला तेच तुम्हाला सांगायचं होतं, जेव्हा एक व्यक्ती, फक्त एकच व्यक्ती बोलते आणि दुसरी व्यक्ती ठीक आहे समजत असेल पण प्रतिसाद मिळत नाहीये, तर तिथे त्याला कम्युनिकेशन म्हणायचं नाही. साधं क्लासमध्ये, आता तुम्ही क्लासमध्ये नाहीये बरोबर, आपण व्हर्च्युअल क्लासमध्ये आहोत. आता तुम्हाला समजलंय आणि तुम्ही जर होकारार्थी मान हलवली तर ती मला दिसणार आहे का? नक्कीच नाही. कम्युनिकेशन साठी आपण कोणतं पोर्टल वापरलंय? चॅट बॉक्स, बरोबर. रिटर्न क्लासमध्ये जर तुम्ही असता, समजताय की नाही असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय करणार? होकारार्थी मान करणार. समजलं तर बरं का, तर तुम्ही म्हणाल नाही समजलं तरी होकारार्थी मान हलवायची का? अजिबात नाही. जर समजा क्लासमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली, मी सांगितलेली, तर तुम्ही होकारार्थी मान हलवली, याचा अर्थ ते कम्युनिकेशन आहे. मी तुम्हाला काय म्हटलंय, कम्युनिकेशन हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं, लेखी, तोंडी किंवा अशाब्दिक. मग ते शारीरिक हालचाली, हावभाव, खुणा, चिन्हे, चित्रे याच्या माध्यमातून करता येतं. समजा तुम्ही समजलं नाही तर निगेटिव्ह, नकारार्थी मान हलवली तरी देखील मला तुमचा रिस्पॉन्स मिळाला की तुम्हाला ते समजलं नाही. होकारार्थी मान हलवली तर ते समजलंय. पण आता आपण अंतराने दूर आहोत आणि मग तुमच्या हालचाली मला पाहणं शक्य नाहीये, अशा वेळेला तुम्हाला दुसरं माध्यम वापरणं अपेक्षित आहे. आपण काय, रिटर्न कम्युनिकेशन जे आहे, लेखी संज्ञापन, चॅट बॉक्सच्या माध्यमातून त्याचा अवलंब केला. पण तत्पूर्वी मी जे एकटा बोलत होतो त्याला कम्युनिकेशन म्हणायचं नाही. कम्युनिकेशन ही बोथ वे,
चालणारी प्रक्रिया आहे. फक्त एकाच बाजूने माहिती दिली जात असेल तर त्याला आपण कम्युनिकेशन म्हणायचंय. माझं तात्पर्य इतकंच होतं की कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. माहितीचे आदान प्रदान त्यामध्ये प्रचंड महत्वाचं असतं. आणि एखाद्या संदेशाची किंवा आदेशाची अंमलबजावणी होत असताना, कृती होत असताना तिथे संदेशवहन असणं गरजेचं आहे. जर संदेशवहन झालं नाही, बघा तुम्ही अनुभवलं असेल बऱ्याचदा काय होतं की तुमचा आबोलपणा किंवा तुम्ही एकमेकांशी जर बोललाच नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात आणि त्या मनात ठेवतात तुम्ही. जर त्याला वाट करून दिली नाही, तुम्ही इतरांसमोर ते मांडल्या नाहीत बाबी, तर तुम्हाला काय वाटतं हे समोरच्याला समजत नाही. आणि म्हणून हे समोरच्याला समजावून जर द्यायचं असेल तर कम्युनिकेशन हे माध्यम आहे. बघा किती साधी गोष्ट आहे. जे काही तुम्हाला वाटतंय, म्हणजे तुम्हाला काही वाटेल, मला तसं नाही म्हणायचंय. तुम्ही आनंदी आहात, तुम्ही दुःखी आहात, तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, ह्या जर तुम्ही समोरच्याशी शेअर केल्यात तर त्याला कम्युनिकेशन म्हणायचं. पण त्या जर मनातच ठेवल्यात तर तुमच्या मनावर त्या बाबींचा आघात होतो. त्या बाबींना मोकळी वाट करून देणं संदेशवहनातून शक्य होतं. म्हणजे बोलणं हा एक उत्तम पर्याय आहे त्यावरचा. दुसरी बाब अशी, जर तुम्ही बोललाच नाही तर तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. म्हणजे संबंधित व्यक्ती बोलत नाही, फार काय म्हणूयात, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग असतात त्याला. काय ऍटिट्यूड दाखवतो, बोलत नाही, स्वतःला ग्रेट समजतो. हा काय समजतो स्वतःला कुणाच ठाऊक, बोलतच नाही, शहाणा आहे, अशी बरीच मत. आता बघा बरं का, जी व्यक्ती बोलत नाही त्या संदर्भात किंवा त्याच्या संदर्भात आपण अशी मत व्यक्त करतो, पण तीच व्यक्ती बोलती झाली तर त्याच्याविषयीचे सगळे गैरसमज जे आहेत ना ते दूर होतात. म्हणजे कम्युनिकेशन मार्फत संदेशवहनातून तुमचे प्रश्न सोडवले जातात. आणि जर कम्युनिकेशन निर्माण झालं नाही तर तुमचे प्रश्न क्रिएट होतात. तुमच्याविषयी सुद्धा इतरांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. आणि म्हणून कम्युनिकेशन गॅप असता कामा नये. लक्षात घ्या, शब्द खूप सोपे आहेत पण फार इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन. संदेशवहनाचा गॅप म्हणजे संदेशवहन होतच नाही अशा प्रकारची परिस्थिती असता कामा नये. आपण ज्या समूहामध्ये वागतो, ज्या कुटुंबामध्ये वागतो, ज्या लोकांमध्ये वावरतो, त्या लोकांमध्ये आपण निश्चितपणे बोललं पाहिजे. बऱ्याच लोकांची सवय असते, आपल्याला कुणी काही विचारल्याशिवाय आपण बोलायचं नाही, असा काही नियम नाही. बऱ्याच लोकांना स्वतः ते नियम केलेले असतात आणि बऱ्याचदा वाटतं की आपल्याशीच कुणी बोलत नाही तर आपण कसं इतरांशी बोलायचं, आणि नेमकं हेच चुकतं. त्यामुळे तुमच्या विचारांना जर चालना मिळवून द्यायची असेल, विचारांना वाट करून द्यायची असेल तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून संदेशवहन ही प्रक्रिया केव्हा पॉसिबल होते, जेव्हा लोक स्वतःहून आपल्याकडे असलेली माहिती इतरांना सांगण्यासाठी तयार होतात. आणि म्हणून कार्यांच्या अंमलबजावणीमध्ये, संघटनेमध्ये संदेशवहन ही बाब अतिशय महत्वाची ठरते. शेवटचं कार्य आहे समन्वय. इट इज कॉल्ड कोऑर्डिनेशन. बरोबर. ओके, कोऑर्डिनेशन. आता कशात समन्वय, कोणकोणत्या बाबींमध्ये समन्वय असण्याची आवश्यकता आहे संघटनेमध्ये? संघटना ही एकाच वेळी अनेक विभागांनी तयार झालेली असते. संघटनेत अनेक वेळी एकाच वेळी अनेक कार्य केली जातात. संघटनेत एकाच वेळी अनेक कर्मचारी काम करतात. संघटनेत एकाच वेळी अनेक बाह्य एजन्सीशी निगडीत कामे करावी लागतात. संघटनेला एकाच वेळी अंतर्गत व्यवस्थापन करावं लागतं, म्हणजे सगळ्यांशी निगडीत असलेलं. म्हणजे कुठल्या तरी एकाच व्यक्तीचं व्यवस्थापन करायचंय किंवा व्यक्तीच्या कामाचं व्यवस्थापन करायचंय किंवा कुठल्या तरी एकाच विभागाच्या कामाचं व्यवस्थापन करायचंय असं नाही. संघटनेला एकाच वेळी जी अनेक कामं असतात, अनेक विभाग असतात, अनेक कर्मचारी असतात, या सगळ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करायचा असतो. आणि हे काम अतिशय अवघड असतं आणि ते सोपं करण्याचं काम व्यवस्थापन त्या ठिकाणी करत असतं. कामाची अंमलबजावणी सुरू असताना प्रॉपर कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. बघा, काही रिस्की स्वरूपाची कामं असतात तर एखादा कर्मचारी ते काम करत असताना इतरांनी त्याच्याकडे लक्ष ठेवणं, काही धोका तर निर्माण होत नाही ना, आणि जर धोका निर्माण होत असेल तर तशी सूचना त्याला करणं. बघा, कामाची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्ष काम करणे आणि प्रत्यक्ष कामं कर्मचाऱ्यांना स्वतः सहभाग घेऊन करावी लागतात.
आणि मग ही कामं करत असताना कर्मचारी कामामध्ये मग्न असतात. अशा वेळेला इतरांनी त्याला सपोर्ट करणं, इतरांनी त्याच्याशी कॉर्डिनेशन करणं फार गरजेचं असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती समोर चालत असताना किंवा समोर बघून काम करत असताना मागे काहीतरी धोक्याची चाहूल लागली, तर त्या व्यक्तीला ती चाहूल लागली नसणार आहे. पण बाकीचे लोक जे आहेत आजूबाजूला असणार आहेत त्यांना ते समजलंय, तर त्या व्यक्तीला ते सांगणं फार गरजेचं आहे. किंबहुना समन्वय फक्त सांगण्यासाठीच असतो असं नाही, तर एक काम हे दुसऱ्या कामावर डिपेंड असतं, तिसऱ्या कामावर डिपेंड. संघटनेतील सर्वच कामं हे एकमेकांशी निगडीत असतात आणि त्यामुळे संघटनेतलं असं कोणतंच काम स्वतंत्र आहे, आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड म्हणजे काय? स्वतंत्र पातळीवर, की दुसऱ्या कोणत्याच कामाशी त्या कामाचा संबंध नाही असं अजिबात नसतं. उदाहरणार्थ उत्पादनाचं कार्य, उत्पादनाच्या कार्याचा खरेदी कार्याशी संबंध आहे की नाही? म्हणजे कच्च्या मालाची खरेदी, खरेदी झाल्याशिवाय होणार आहे का? मी म्यूट करते बाळांना सगळ्यांना, 2च मिनिट राहिलेत. आवाज येतोय का? नको करू म्यूट. ठीक आहे, सगळे शांतपणे ऐकतायत. मी काय सांगत होतो, संघटनेमध्ये उत्पादन विभाग आहे, त्या उत्पादन विभागाचं किंवा उत्पादन कार्याचं दुसऱ्या कार्याशी कोऑर्डिनेशन असण्याची गरज आहे किंवा नाही. उदाहरणार्थ खरेदी कार्य, आता उत्पादन कार्याचं खरेदी कार्याशी काय कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे? तर उत्पादनासाठी जो कच्चा माल हवा आहे तो कच्चा माल खरेदी करावा लागतो, तरच उत्पादन होऊ शकतं. तसंच उत्पादन कार्याचं विक्री कार्याशी काही कोऑर्डिनेशन असतं की नाही? निश्चितपणे असतं, कारण उत्पादित जो माल केलेला आहे त्याची विक्री करणं अपेक्षित असतं. उत्पादन विभागाची जाहिरात विभागाशी किंवा जाहिरात कामाशी काही देणं घेणं आहे की नाही? निश्चितपणे जो माल उत्पादित केलेला आहे त्याची जाहिरात करावी लागते. उत्पादन कार्य आणि मनुष्यबळ विभाग यांचं काही कोऑर्डिनेशन असावं लागतं की नाही? निश्चितपणे असावं लागतं. उत्पादनासाठी जे मनुष्यबळ हवं असतं ते मनुष्यबळ विभागामार्फत उपलब्ध करून दिलं जातं. उत्पादन कार्य आणि वित्त विभाग यांचं काही कोऑर्डिनेशन आहे की नाही? निश्चितपणे असतं. उत्पादनासाठी जो खर्च येणार असतो किंवा जे कर्मचारी मटेरियलसाठी खर्च येतो, लेबरसाठी खर्च येतो, तो कुठून अवेलेबल करून दिला जातो? म्हणजे कच्च्या मालाची खरेदी केली जाईल, यंत्रसामग्रीची खरेदी केली जाईल. या सगळ्या गोष्टी, सगळा खर्च वित्त विभागाकडून प्रोव्हाइड केला जातो. याचा अर्थ संघटनेतलं कोणतंच असं कार्य नाही की ते कार्य इतरांशी निगडीत नाही. संघटनेतील संपूर्ण कार्य, संपूर्ण विभाग हे एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात. त्यांचा सगळ्या विभागांशी परस्पर संबंध असतो. कोणताच असा विभाग किंवा कोणतंच असं कार्य नाही की जे स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण होते, त्या कामाचा दुसऱ्या कामाशी अजिबात संबंध नाही असं होत नाही. आणि म्हणून या सगळ्या कामांमध्ये कामाची अंमलबजावणी होत असताना प्रॉपर समन्वय प्रस्थापित करण्याची गरज असते. उदाहरणार्थ एक क्रिया घडल्यानंतर दुसरी क्रिया, दुसरी क्रिया घडल्यानंतर तिसरी क्रिया. उदाहरणार्थ वस्तूंचं उत्पादनानंतर विक्री क्रिया येणं अपेक्षित आहे, बरोबर? आणि म्हणून अगोदर उत्पादन विभाग, उत्पादन विभागाच्या अगोदर खरेदी विभाग कच्च्या मालाची खरेदी करणार, नंतर उत्पादन, नंतर विक्री विभाग, मग विक्री करत असताना जाहिरात विभाग असेल, वित्त विभाग असेल, त्याला सपोर्टिंग स्वरूपाची कार्य करत असेल, तर अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन त्या विभागांमध्ये निर्माण करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक काम संपलं की ती वस्तू प्रोसेससाठी दुसऱ्या विभागात जाऊन त्या गोष्टीवर, त्या मालावर वेगळी प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. याचा अर्थ संघटनेमध्ये एकाच वेळी अनेक कामं केली जातात आणि कामांबरोबर अनेक कर्मचारी सुद्धा काम करतात. तुम्ही पाहता की सगळे कर्मचारी हे वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या वातावरणातून त्या ठिकाणी आलेले असतात.